काटोलचे आमदार अनिल देशमुख यांनी स्मशानभूमीसाठी वनजमीन उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे। विधानसभेत गुरुवारी हा मुद्दा उपस्थित करताना देशमुख यांनी नियमात बदल करण्याची मागणी केली। ज्याप्रमाणे इतर कारणांसाठी वनविभागाची जमीन शासनाकडून दिली जाते, अगदी त्याचप्रमाणे स्मशानभूमीसाठी जागा दिली जावी असा युक्तिवाद देखील अनिल देशमुख यांनी यावेळी केला। दोनच एक प्रश्न अध्यक्ष महोदय, तो सुद्धा वनविभागाची आपण बैठक घेऊन सांगितलं। माझा एक प्रश्न आहे की गावामध्ये आपण फॉरेस्टची जागा असली तिथे अंगणवाडीला जागा देतो, शाळेला जागा देतो, बालवाडीला जागा देतो, पण फॉरेस्टच्या जागेमध्ये स्मशानभूमीला जागा देत नाही। जेव्हा आपण फॉरेस्टची बैठक बोलवाल, ज्या गावाच्या लगत फॉरेस्टची जमीन आहे तिथं स्मशानभूमीच नाहीये, तो प्रश्न सुद्धा त्यामध्ये घ्यावा। फॉरेस्टचे सिनियर मंत्री आहे तुमचे, त्यांना बोलवून एक बैठक बोलावून हे जे प्रश्न इथे उपस्थित केले, स्मशानभूमीचा सुद्धा अतिशय मोठा प्रश्न महाराष्ट्रामध्ये, त्या बाबतीत सुद्धा वनमंत्र्यावर एक बैठक लावून असे जे अनेक प्रश्न इथे उपस्थित झाले त्याबद्दल त्याचं निराकरण करण्यासाठी बैठक लावावी ही विनंती।